नमस्कार फॅमिली. लाल रस्स्यातलं चिकन खायला कंटाळा आला असेल तर आज आपण हिरव्या वाटणाचं झणझणीत असं खरडा चिकन बनवणार आहोत. आपल्या नेहमीच्या चिकन पेक्षा करायला पण सोपं आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सुनंदा. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. खरडा चिकन साठी आपले लागणारे साहित्य: 1.5 पावशेर मी चिकन आणलं, 4-5 कांदे चिरून ठेवले बारीक, पुदिना, खोबरं, मिरच्या घेतलेल्या, मिरच्याचे काप करून ठेवले, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे. आलं लसूणची पेस्ट तयार करून घेऊया आपण. थोडे जिरे आणि मिक्सर मधून छान बारीक करून घ्यायची आपल्याला. आलं लसूणची पेस्ट मी ह्याप्रमाणे बारीक करून घेतली आहे बघा. आता हे आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, हळद, धने पावडर. आता याला असं फिरवून घ्यायचं जरा. हे काप केलेले आहे, याच्यामध्ये पण जरा मसाला गेलेला पाहिजे, हळद वगैरे. अर्ध्या तासासाठी आपण आता हे मुरू द्यायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन. झाकण ठेवायचं. कढई गरम करायला ठेवली मी, तेल पण टाकलं त्याच्यामध्ये. आता खोबरं आणि मिरची आपण भाजून घ्यायची आहे. त्याच्यातच एक मी तेजपत्त्याचं पान टाकत आहे. आपल्या मसाल्याचे भरलेले चिकन पेक्षा हे आपलं खरडा चिकन खूप सरळ सोप्या पद्धतीचं असते. याच्यात काही गरम मसाल्याचा आपण जास्त वापर करत नसतो, त्याच्यामुळे मसाले जास्त नसतातच. फक्त मिरची छान भाजून घ्यायची आणि खोबरं वगैरे छान भाजायचं आहे. त्याप्रमाणे खरपूस असा मी भाजून घेतलेला आहे बघा. खोबरं वगैरे छान भाजलेलं आहे, मिरच्या पण छान भाजल्या गेलेल्या आहे. आता हे एका ताटामध्ये आपण गार होण्यासाठी काढून घ्यायचे आहे. चिकन मी अर्धा तास बाजूला ठेवलं, छान मॅरिनेट झालं बघा, छान मुरल्या गेलेलं आहे. आता हे करायला घेऊया आपण. आपला तोपर्यंत मसाला पण गार होत आहे. मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यात तेल पण टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे, त्याच्यानंतर बाकीचे टाकायचं आहे आपल्याला. त्या बघा कांदा कसा छान झालेला आहे, गोल्डन ब्राऊन बघा. आता याच्यामध्ये आपण चिकन घालायचं आहे. बाकी कुठलेही मसाले टाकायचे नाही आपल्याला. हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी सुद्धा नाही घालायचं याच्यामध्ये, फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे, मध्ये त्याला बघणार. तर खरडा चिकन साठी आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मगांचंच हे मी मगाशी आलं लसूण काढलं, त्याच भांड्यामध्ये काढणार आहे. तर हे खोबरं, मिरची आणि तेजपत्ता टाकत आहे आणि हे कोथिंबीर आणि हा पुदिना. पुदिन्याने काय होतं, छान फ्लेवर येतो आणि चिकन खूप छान लागतं खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पुदिना टाकून खरडा चिकन. आता हे मिक्सर मधून मी छान बारीक असं फिरवून घेणार आहे. आपण चिकनला आता एकदा आणखी फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे बारीक गॅसवरच आपण पलीकडल्या गॅसवर ठेवून घ्यायचं आणि इथे आपण ह्या गॅसवर मसाला तयार करून घेऊया हिरवा.
हे बघा, खरडा चिकन साठी मी मिक्सर मधून मसाला ह्याप्रमाणे असा बारीक काढून घेतलेला आहे बघा. आता आपण मसाला तयार करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे, कढई ठेवली. आता त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. आपण चिकन मध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, पण तेलात सुद्धा आपल्याला होऊ द्यायची आहे छानपैकी. आलं लसूणचा कसा एक वेगळा फ्लेवर असतो, खूप छान लागते. म्हणून आपण आलं लसूणचं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता कांदा घालायचा आहे आपल्याला, थोडा जास्त नाही, थोडाच घालायचा आहे तेवढा. आणि आता हे कांदा आणि आलं लसूण छान होऊ द्यायचं आहे. याच्यात मीठ टाकते मी थोडं. आपण चिकन मध्ये पण मीठ टाकलं म्हणजे अंदाजाने चिकन टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ मी ह्यासाठी आधी टाकते कारण मिठाने नाही का कांदा आपला लवकर शिजला जातो, लवकर ब्राऊन कलर येतो मिठाने, म्हणून आधी मीठ टाकते मी. लसूणचा छान सुगंध सुटलेला आहे. हे बघा, कांदा लसूण छान भाजला गेलेला आहे आपलं. आता याच्यामध्ये आपण हळद, धणे पावडर आणि हा मसाला आणि थोडा गरम मसाला टाकायचा आहे. आणि असं याला परतून घ्यायचं आहे छानपैकी. मसाल्याच्या ताटामध्ये मी थोडं पाणी टाकते आणि तेच या मसाल्यामध्ये टाकून घेत आहे जरा. आणि याला आता तेल सुटत पर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. याच्यात तेल जरा मी कमीच टाकलं कारण आपण चिकन शिजवताना पण त्याच्यामध्ये पण चिकन टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे आपण. झाकण ठेवते. तर आपण मसाला बघूया. बघा, झाला मसाला, छान तेल सुटलेला आहे बघा. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं आहे. बघा, चिकन पण शिजलेलं आहे आपलं. आता हे मसाल्यामध्ये आपण टाकायचं आहे याला. हे छान फिरवून घ्यायचं आहे आता. आणि याला एक वाफ आणायची आहे आपल्याला, त्यासाठी आपण झाकण ठेवायचं याच्यावर. मसाला आणि चिकन छान एकजीव झालेला आहे बघा, आणि आपण त्याची छान वाफ काढून घेतलेली आहे. आता हे एका बाउल मध्ये काढून घेणार आहे. झालं आपलं खरडा चिकन तयार खाण्यासाठी. हे तुम्ही नाचणीच्या भाकरी सोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता. आणि ज्यांना भाकरी नसेल चालत ते चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. आपलं खरडा चिकन कसं झालं हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा कसं छान शिजलेलं आहे बघा. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी माझी. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.